हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. मी भाग्यश्री पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर बघा, आपण जे काही प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघितलेलं आहे, तुम्ही जर का आपला फर्स्ट व्हिडिओ बघितला राजा राणी कोचिंग स्टाईल प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं, तर त्याचं मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवलेलं होतं. तर आता त्याचं कपड्यावरती कटिंग आणि स्टिचिंग कसं करता हा व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर अस्तरवरती कटिंग करताना आपल्याला जे आपण पेपर पॅटर्न काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन हे कुठं कुठं ॲड करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, हा सेम माझ्याच मापाचा ब्लाऊज आहे आणि हा मी तुम्हाला स्टिच करून घालूनसुद्धा दाखवणार आहे. फक्त याच्यामध्ये मी शॉर्ट स्लीव घेतलेली आहे आणि गळ्याचा नेक जो माझा बॅक नेक आहे तो सेम आहे जो आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेला होता. तो फक्त जो काही फ्रंट नेक आहे तो मी स्ट्रेट व्ही न घेता त्याच्यामध्ये असा पानगळा घेतलेला आहे पुढच्या गळ्यामध्ये. तर चला आता आपण त्याचं अस्तरवरती कटिंग आणि जे काही मेन फॅब्रिक आहेत ब्लाऊज पीसवरती कटिंग बघूयात आणि मग हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण स्टिचिंगचा व्हिडिओ बघून घेणार आहोत. त्याच्या मी शॉर्ट अम्ब्रेला स्लीव्ज घेणार आहे. तर बघा, बऱ्याच जणांना अम्ब्रेला स्लीव्ज आवडत नसतील तर आपण आपली जी 2 इंचाची 3 इंचाची रेग्युलर स्लीव्ज लावतो ती स्लीव्ज लावून अम्ब्रेला त्याच्यावरती अम्ब्रेला जो काही स्लीव्ज असते ती कशी घ्यायची. तर चला आपण आता व्यवस्थित बघून घेऊयात. सगळ्यात आधी आपल्याला ही जी काही फोल्ड बाजू आहे, फोल्ड बाजूकडून आपल्याला बॅक पार्टचं कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी वरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. तर तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीस हे कधी कधी कमी जास्त असतं, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आहे तसं जे काही आपण पॅटर्न कट केलेलं आहे ते आहे तसं ठेवायचं. तुम्ही बघू शकता. तुम्ही जर का कटिंगचा व्हिडिओ बघितलेला नसेल, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर जाऊन नक्की बघा. तुम्ही कटिंगचा व्हिडिओ जेव्हा बघणार तेव्हा तुम्हाला आपोआपच कळेल. तर बघा, सेम अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा कपड्यावरती व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. फ्रंट पार्टमध्ये शिलाई मार्जिने ॲड करावं लागतं, पुढच्या बाजूमध्ये कमी पडायला नको, त्याच्यामुळे आपण शिलाई मार्जिने ॲड करून घेतो. तर बघा, आहे तसा मी बॅक पार्ट ड्रॉ केला आणि त्यानंतर मी कटिंग करून घेणार आहे. जर का आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. अम्ब्रेला स्लीव्जचं कटिंग कसं करायचं हे सुद्धा आपण बघून घेऊयात आणि मग नंतर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग कसं करायचं ते बघूयात. आणि स्टिचिंग केल्यानंतर ब्लाऊज फिटिंगला किती सुंदर बसणार आहे ते मी तुम्हाला घालून दाखवणार. कटिंग आहे जे की मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये करून दाखवलेलं आहे. सेम त्याच मापावरून आपण अस्तरवरती कटिंग करून ब्लाऊज पीस कट करूयात आणि त्यानंतर आपण स्टिचिंग करूया. तर बघा, तर आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता पार्ट्स आहेत ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहेत. जिथं कुठं तुमचे जे पार्ट्स ॲडजस्ट होतील तिथं तुम्ही करायचे आहेत. तर आता तुम्ही इथं बघू शकतात ही जी काही स्लीव्ज आहे हिचं कटिंग कसं आहे. तर हे राजा राणी कोचिंगचे ज्यांनी क्लास केलेले असतील त्यांना समजलंच असेल की ही स्लीव्ज अशी कशामुळे कट झालेली आहे. आणि ही क्रॉस जरी दिसत असेल तरी घातल्यानंतर अगदी आपल्याला परफेक्ट बसणार आहे. ही जी स्लीव्ज आहे ही कशी कटिंग करायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला देईल किंवा एका टॉपिकवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात जेणेकरून तुमचं लक्षात येईल. आणि मी तुम्हाला बोलली होती की ज्याप्रमाणे आपल्याकडे ब्लाऊजचे पॅटर्न असतात सेम त्याचकडे माझ्याकडे स्लीव्जचे पॅटर्न आहेत. ते तुम्ही कोणत्याही ब्लाऊजमध्ये कोणत्याही मापाला कसं वापरायचं ते मी तुम्हाला सांगेन. तर बघा, आता स्लीव्जचं सुद्धा आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे.
त्यानंतर आता मी काही पार्ट आहे तर स्लीव्ज पण जशी आपण ड्रॉ केलेली आहे तशी कट करा आणि पट्टीच्या साईडचा याला सुद्धा आहे तसा ड्रॉ करा। तर बघा हा जो काही फ्रंट पार्ट आहे हा मी आहे तसा ड्रॉ केला। त्यानंतर आता आपल्याला ही जी काही बाजू दिसते तुम्हाला जिथं आपण प्रिन्सेस कट जोडणार आहोत इकडे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन हे ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण ब्लाऊज जोडू तेव्हा आपल्याला ब्लाऊज हा कमी पडायला नको। आणि ही जी हुकपट्टीची साईडची बाजू आहे इथं सुद्धा मी पाव इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे। शिलाई मार्जिन ॲड करून झाल्यानंतर आहे तसं हा पार्ट पण कट करून घ्यायचा आहे। तर बघा तुम्हाला कंपल्सरी शिलाई मार्जिन हे ॲड करायचंच आहे, तुम्ही कुठल्याही मापाचा ब्लाऊज कट करा। सेम तुम्हाला ह्या हुकाय पट्टीच्या साईडने सुद्धा मार्जिन ॲड करायचं आहे। इथं मी पॅटर्न ठेवलेलं होतं तेव्हाच ॲड करून घेतलं, तुम्ही सुद्धा लगेच ॲड करून घ्यायचं। तर बघा आहे तसा हा पार्ट सुद्धा मी कट करून घेतला। तर आता ते 3 पार्ट आपले कट झालेले आहेत। प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये फक्त 4च पार्ट्स असतात। तर बघा आता राहिलेला आहे आपला हा प्रिन्सेस कटचा पार्ट, तर याला सुद्धा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा। ड्रॉ करून घेतला आणि त्यानंतर ह्या पार्टला सुद्धा आपल्या जोडताना अर्धा इंच शिलाई मार्जिन हे लागणार आहे, त्याच्यामुळे बघा मी इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेते। तर तुम्हाला समजलंच असेल की फ्रंट पार्टमध्ये ब्लाऊज हा कट करताना आपल्याला कुठे कुठे शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे, तर ते का करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तसा हा पार्ट कट करायचा। तर बघू शकता मैत्रिणींनो, आपण ही इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन का वाढवलं, जेव्हा आपण हे दोघं पार्ट्स जोडू तर इकडचं अर्धा इंच आणि हा जो हुकपट्टीच्या साईडचा पार्ट आहे इकडे अर्धा इंच असा टोटल हा आपला 1 इंच ब्लाऊज मायनस होतो। त्याच्यामुळे एका साईडला हा 1 इंच आणि परत इकडचा जो एक साईड असेल तिकडून 1 इंच असा टोटल आपला 2 इंच ब्लाऊज कमी होऊन जातो। त्याच्यामुळे बघा बऱ्याचदा आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये प्रिन्स कटला छान असा पफ येत नाही, आपल्या छातीमध्ये असं व्यवस्थित पफ दिसत नाही, खूप दाबल्यासारखं वाटतं, चपटा दिसतो, छातीमध्ये असा पफ असा फुगीर हवा, तेव्हा प्रिन्सेस कट ब्लाऊज हा दिसायला छान दिसतो, त्याची फिनिशिंगसुद्धा छान येते। तर ते आपण जेव्हा हे अर्धा इंच शिलाई मार्जिन हे वाढवत नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होतो। जिथं जिथं आपल्याला मार्जिन लागणार आहे तिथं तिथं आपण मार्जिन हे ॲड केलंच पाहिजे। तर बघा हुकपट्टीच्या साईडने सुद्धा मी पाव किंवा अर्धा इंच ॲड केलेलं आहे, तुम्हाला जेवढं हवं असेल तुम्ही तेवढं ॲड करा। तर आता आपण हे ब्लाऊज पीसवरती कट करून घेऊयात। ह्या स्लीव्जला आपण वरला स्लीव्ज असणार तर त्याचं कटिंगसुद्धा आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघून घेऊयात, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये फक्त स्टिचिंग करायचं राहील। आता फक्त जे काही ब्लाऊज पीस आहे त्या ब्लाऊज पीसवरती ठेवायचं आणि अर्धा इंच एक्स्ट्रा असं सोडून हे ब्लाऊज पीस कट करायचं, याच्यात काहीच नाही। तर चला मी तुम्हाला कट करून दाखवते। तर बघू शकता मैत्रिणींनो, मी ब्लाऊज पीसवरती ठेवून अस्तर कट करून घेतलेलं आहे। आता आपण अम्ब्रेला स्लीव्जचं कटिंग करून घेऊयात। रेग्युलर स्लीव्जवरती अम्ब्रेला तुम्हाला जर का पाहिजे असेल ती तर आपण ते कट करून घेऊयात। घेर जो राऊंडमध्ये घेर असतो तो, तर त्याच्यासाठी बघा कपडा कमी आहे म्हणून मी पेपर घेतलेला आहे आणि मी 1 लेअरच घेर घेणार आहे। तुम्हाला जर का 2 लेअर 3 लेअर घ्यायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता। तर बघा हा 1 फोल्ड पेपर आहे, त्याला परत मधून फोल्ड केला म्हणजे हे बघा 4 बाजू झाल्या। एकदा फोल्ड केला, एकदा असा आडवा फोल्ड केला, त्यानंतर उभा फोल्ड केला। तर बघा आता इथून आपल्याला हा जो कोपरा आहे हा बंद बाजूचा कोपरा आहे, ओपन साईड तिकडे आहे। तर इथून आता आपल्याला 6 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। तर मला जास्त लांब नको आहे त्याच्यामुळे मी 6 इंचावरती घेते। तुम्हाला जर का हवी असेल जास्त लॉंग तर तुम्ही 7, 8, 9, 10 पर्यंत घेऊ शकतात। तर सेम ह्याच कोपऱ्यापासून मी 6 इंचावरती मी एक मार्किंग करून घेते। तुम्हाला जेवढी काही स्लीव्ज घ्यायची असेल तर तुम्ही तेवढं तुम्ही मार्किंग घेऊ शकतात। तर तुम्ही बघू शकतात आणि हे मार्किंग आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे।
हे मार्किंग जोडून झाल्यानंतर आता इथून मधून मी 2 इंचावरती एक मार्क करते। तर बघा 2 इंचावरती मार्क करायचं, त्यानंतर परत इथं पूर्ण राऊंडमध्ये 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। तर बघा 2-2 इंचावरती मार्किंग करून झाल्यानंतर जेवढं आपण मार्किंग केलेलं आहे हे कट करून घेऊयात। तर बघा हे कट करून झाल्यानंतर हे जे काही आतमध्ये आपण राऊंड केलेला आहे तो सुद्धा आपण कट करून घेऊयात। तो सुद्धा कट करून झाल्यानंतर हे ओपन करायचं। तर बघा हे झाल्यानंतर आता हे असं ओपन करायचं। आता ही कटिंग झाल्यानंतर कुठल्या तरी एका बाजूने अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं। तर बघा अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि जिथं कुठं आपलं सेंटर येत असेल त्या सेंटरपासून या अर्धा इंचाच्या मार्किंगला मिळवायचं। तर बघू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर इथून 1 इंचावरती एक मार्किंग करायचं। असे 2-3 मार्किंग करून घ्यायचे 1-1 इंचावरती बघा। आणि त्यानंतर हा जिथं कुठे हा हाफ सर्कल असेल तिथं कमी कमी करून एक मार्किंग करायचं। हा 1 इंच त्या सेंटरला मिळवायचा आणि हा अर्धा इंच जे काही आपण मार्किंग केलेलं आहे हे सुद्धा आहे तसं कट करायचं। त्यानंतर हे जे काही आपण 1 इंचचं मार्किंग केलेलं आहे हे सुद्धा कटिंग करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता। आणि ही जी कुठली आपली बाजू आहे हिला सुद्धा कटिंग करून घ्यायचं। एकाच बाजूला कटिंग करायचं, ज्याची बाजू कमी दिसते ते कट करायचं। तर चला आता आपण समजा आता मला 3 लेयर स्लीव्ज पाहिजे। मी हा मोठा राऊंड कट केलेला आहे पेपरवरती। तर मी काय करणार, इथून 1-1 इंचावरती पूर्ण असं ड्रॉइंग करून घेणार। त्यानंतर परत 1 इंचाचा गॅप सोडणार, परत मी असं एक मार्किंग करून घेणार। अशा पद्धतीने जर का तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर तुम्ही काय करायचं, पहिले कपड्यावरती ही पहिली लेयर कट करा, नंतर पेपरवरून ही लेयर कट करून घ्यायची, परत कपड्यावरती दुसरी लेयर कट करा, त्यानंतर परत ही एक लाईन कट करायची, परत कपड्यावरती तिसरी लेयर कट करा। म्हणजे तुमचं डायरेक्ट जास्त तिथं काही करायचं गरज नाही। तुम्हाला 1 लेयर 2 लेयर 3 लेयर पाहिजे असेल तर ते सेम तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात। पण माझ्याकडे एवढा कपडा अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी 1 लेअरमध्येच अम्ब्रेला स्लीव्ज ही घेणार आहे। तर आता काही स्लीव्ज आहे हिला कपड्यावरती कटिंग करून घेऊया। तर बघा माझ्याकडे हा जो काही कपडा आहे त्याला मी 2 वेळा फोल्ड केलेला आहे। सगळ्यात आधी बघा हा एक फोल्ड आहे, ऑलरेडी याला एक फोल्ड केलेला आहे, मी वाळून घेतलेला आहे। नंतर त्याला परत एकदा फोल्ड केला तर बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर ही जी स्लीव्ज आहे ही त्याच्यावरती ठेवायची आणि आहे तशी कटिंग करून घ्यायची। तुम्हाला जेवढी स्लीव्ज पाहिजे असेल तेवढं तुम्ही कट करू शकता। 3 लेयर 4 लेयर 5 लेयर तुम्हाला जेवढ्या लेअरमध्ये पाहिजे असतील तेवढ्या। जास्त करून तर 3 लेअरमध्येच घेतो आपण, 3 लेअरच्या वरती घेत नाही, बट चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकतात। प्रत्येकाची चॉईस ही वेगळी वेगळी असते। आणि आता आपल्याला इथून मधून सुद्धा कट करून घ्यायचं आहे। तर बघा जास्त काही कठीण नाही, तुम्ही सेम ह्याच पद्धतीने कट करा। आणि त्यानंतर हा जो काही सेंटर असेल हे सेंटरपासून सुद्धा तुम्ही एक कट करून घ्या। तर बघा आपल्या 2 लेयर ह्या कट झालेल्या आहेत सेम। तर बघा मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली ही स्लीव्ज लेयरवाली स्लीव्ज ही कट झालेली आहे। अशा पद्धतीने तिला इथं लेयर येतील। सेम ही जी काही इकडची स्लीव आहे हिला सुद्धा सेम त्याच पद्धतीने लेयर येतील।
तर हा ब्लाऊज आपण स्टिचिंग करून बघणार आहोत आणि स्टिचिंग केल्यानंतर मी तुम्हाला घालूनसुद्धा दाखवणार आहे की हा ब्लाऊज आपलं फिटिंगला अगदी सुंदर असा बसेल। तर बघा इथं अशा पद्धतीने त्याला लेयर येणार आहेत, तर तुम्ही बघू शकता। तर चला आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूयात। कशा पद्धतीने कट करायचं हे तर तुम्ही बघून घेतलं। त्यानंतर आता याची स्टिचिंग कशी करायची हे बघायची आहे। स्लीवचं कटिंग तुमच्या लक्षात आलंच असेल, खूप सोपी पद्धत आहे। एकचदा पेपर कट करा, तुमचा कपडासुद्धा वाया जाणार नाही। तुमच्याकडे कपडा असेल तर बघा आता आता तुम्हाला 3 लेअरमध्ये पाहिजे असेल तर आता मी जी काही एक लेअर कट केली आणि ती कपड्यावर ठेवून कट केली। त्यानंतर परत मी हे जे काही 1 इंचावरती मार्क केलेलं आहे एकसारखं, तर मी ते कट करेल, बघू शकता। आणि परत आता मी ही एक कपड्यावर ठेवून कट करून घेईल। सेम हे कपड्यावर कट करून झाल्यानंतर परत मी अजून एक लेअर कट करणार, बघू शकतात। आणि सेम मी आता ही जी काही माझी लेअर आहे ही सुद्धा कपड्यावर ठेवून मी कट करून घेणार। तर बघा ही झाली माझी छोटी लेअर, त्याच्यापेक्षा जी सेकंड लेअर कट केली ती याच्यापेक्षा मोठी येईल आणि ती जी काही ती थर्ड लेअर होती ती कट केली ती पण त्याच्यापेक्षा मोठी येईल। अशा तुमचं 3 लेअरचं ब्लाऊज हे स्लीव्ज हे तुमची अशी 3 लेअरची स्लीव्ज हे रेडी होणार आहे। याच्यात तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन करून घेऊ नका, किती सोपी पद्धत आहे। इथं मी एकच लेअर कट केली, माझ्याकडे कपडा नव्हता म्हणून। तुम्ही 3 लेअर 4 लेअरमध्ये कशा पद्धतीने कट करू शकतात हे सुद्धा तुम्हाला समजलंच असेल। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूयात आणि अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटूयात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ह्या ब्लाऊजचं स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा आपण लवकरच बघूया।